थंडीमध्ये बाजारात भरपूर भाज्या यायला लागलेल्या आहेत आणि औचित्यही आहे 31 डिसेंबरचं. 31 डिसेंबरला पार्टीसाठी वन पॉट मील काय बनवायचं सुचत नसेल तर हा व्हेज शेजवान फ्राईड राईस बनवून बघा. चायनीज पदार्थ तर सर्वांनाच आवडतात. मग हा पदार्थ बनवताय ना, बनवायला तर अगदी सोपा आहे. फक्त काही टिप्स लक्षात ठेवला तर तुमचाही व्हेज शेजवान फ्राईड राईस अगदी रेस्टॉरंट स्टाईल होईल. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर वेळ न घालवता हा गरमागरम मोकळा सुटसुटीत व्हेज शेजवान फ्राईड राईस बनवायला सुरुवात करूया. आता फ्राईड राईससाठी तांदूळ कोणता निवडायचा, तर इथे मी लॉंग ग्रेन बासमती तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ आपल्याला जुनाच वापरायचा आहे, म्हणजे त्याचा भात छान मोकळा होतो. तुमच्याकडे जर हा तांदूळ नसेल तर याऐवजी तुम्ही स्टीम कोलम किंवा कोलम तांदूळही वापरू शकता, फक्त तो जुना असावा. तर इथे मी 1.5 कप लॉंग ग्रेन बासमती तांदूळ घेतलेला आहे. आता हा तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण भरपूर पाणी घालू आणि हा तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ. तर बघा, इथे मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने हा तांदूळ धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला अर्धा तास असाच भिजत ठेवू द्यायचा आहे. आता बघा, बिर्याणीसाठी किंवा असा फ्राईड राईस करायचा असेल तर भात मोकळा सळसळीत हवा, तर त्यासाठी आपल्याला स्टीम राईस करायचा आहे. तर त्याकरता इथे मी एका कढईत भरपूर असं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ. पण आपण नेहमी भातासाठी जेवढं मीठ घालतो ना, त्यापेक्षा थोडं जास्त मीठ घालायचं आहे, कारण आपण पुन्हा हे पाणी काढून टाकतो, त्यामुळे पाण्यासोबत मीठही जातं ना, म्हणून. सोबतच यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्ध्या लिंबूचं रस. लिंबूच्या रसामुळे भाताला एकदम शुभ्र रंग येतो. हवा असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल. सोबतच यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा तेल. तेलामुळे भात शिजल्यानंतर शीत एकमेकांना चिटकत नाही. आता बघा, अर्धा तासानंतर मी हा तांदूळ गाळणीमध्ये काढून त्यातील सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे. असं आपल्याला सगळं पाणी यातील निथळून घ्यायचं आहे. आता गॅस मोठा ठेवायचा आहे आणि या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता गॅस मोठाच ठेवायचा आहे. पाणी उकळत आहे. आता यामध्ये धुवून भिजवून घेतलेला तांदूळ त्यातील सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मग तो यामध्ये घालायचा आहे. सगळा तांदूळ घातला, गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे. तांदूळ घातल्यानंतर या पाण्याची उकळी जाते, त्यामुळे गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि परत एकदा याला उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा, याला उकळी आलेली आहे. परत एकदा याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे. गॅस मध्यम करायचा आहे आणि झाकण न ठेवता याला 4 ते 5 मिनटं पाण्यामध्ये असंच खळखळ उकळून घ्यायचं आहे. इथे आपल्याला तांदूळ पूर्ण शिजवून घ्यायचा नाही, तर एक 80 ते 85% इतकाच शिजवायचा आहे. जर तुम्हाला हा फ्राईड राईस रेस्टॉरंट स्टाईल हवा असेल तर तांदूळ थोडा कमी शिजवावा लागेल. तर बघा, इथे आपला तांदूळ 80 ते 85% शिजलेला आहे. आता तांदूळ शिजला का कसं ओळखायचं, तर यातील एक शीत घ्यायचं आहे, त्याला मॅश करायचं आहे. ते पूर्णतः स्मॅश होत नाही, त्यामध्ये थोडी कसर राहिलेली असते, म्हणजे आपला भात परफेक्ट शिजलेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला गाळणीतून असे लगेचच गाळून घ्यायचं आहे. फार वेळ याला पाण्यामध्ये असंच ठेवू द्यायचं नाही. गाळणीने असं याला गाळून घ्यायचं आहे. यातील सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि याला एका ताटामध्ये काढून पसरून घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी सगळा भात निथळून ताटामध्ये काढून घेतलेला आहे. आता हा भात आपण पूर्णतः गार करून घेऊ, म्हणजे तो एकमेकांना चिकटणार नाही. स्टीम राईस बनवून झालेला आहे. आता आपण लगेचच फ्राईड राईस बनवायला घेऊया. आता कोणताही चायनीज पदार्थ करताना जी कढई आपण वापरतो ना, ती अशी मोठी घ्यायची आहे. पातळ असली तर अजूनच उत्तम. चायनीजचे पदार्थ जिथे बनतात ना, तिथे बघा ती मोठी आणि पातळ कढई वापरतात. त्याने पदार्थाला छान स्मोकी फ्लेवर येतो आणि पदार्थ मऊ न शिजता तो क्रंची होतो. आता इथे मी मोठी कढई घेतलेली आहे. पातळ नाही, जाडच आहे, पण तुमच्याकडे पातळ असेल तर नक्की वापरा. गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल आणि 1 चमचा बटर घालून घ्यायचं आहे. बटर घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल. माझ्याकडे होतं थोडं म्हणून मी घातलेलं आहे. आता हे तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे.
कोणत्याही चायनीज पदार्थामध्ये आलं लसूण भरपूर लागतं. आता हे आपल्याला 1 मिनिटभर हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे. इथून पुढची जी प्रोसेस आहे ती सगळी प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरतीच करायची आहे. आता इथे मी आलं आणि लसूण 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि पाव कप कांद्याच्या पातीचा पांढरा भाग बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे आणि याला थोडं परतून घ्यायचं आहे. कांद्याची पात नसेल तर इथे तुम्ही एक कांदा बारीक चिरून घातला तरीही चालेल. मिरची कांदा थोडा परतून घेतला. आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत, जसं की पाव कप बारीक चिरलेला बिनीस, पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची, पाव कप बारीक चिरलेला गाजर, पाव कप बारीक चिरलेली कोबी, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबिरीची कोवळी देठं आणि अर्धा कप कांद्याची हिरवी पात. आता यातील कांद्याची हिरवी पात सोडून बाकीच्या सगळ्या भाज्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. आता यातील भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सगळ्या भाज्या घालून घेतल्या. सोबतच यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबिरीची कोवळी देठं घालायची आहेत. फक्त कांद्याचा पात आपल्याला शेवटी घालायचा आहे. आता या सगळ्या भाज्या आपल्याला हाय फ्लेमवरती 3 ते 4 मिनटं परतून घ्यायच्या आहेत. गॅस कुठेच कमी करायचा नाही, नाहीतर भाज्यांना पाणी सुटतं आणि भाज्या मऊ शिजल्या जातात. भाज्यांमध्ये जर क्रंच हवा असेल तर हाय फ्लेमवरतीच यांना परतून घेणं खूप गरजेचं आहे. तर बघा इथे मी 3 ते 4 मिनटं हाय फ्लेमवरती सगळ्या भाज्या परतून घेतलेल्या आहेत. भाज्यांचा मस्त असा घमघमाट सुटलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि 2 मोठे चमचे शेजवान सॉस घालायचा आहे. शेजवान सॉसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सॉस घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरती 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला भाज्यांपुरतंच मीठ घालायचं आहे, कारण सॉसमध्येही मीठ असतं आणि भात शिजवतानाही आपण मीठ घातलेलं आहे. त्यामुळे भाज्यांपुरतं जेवढं मीठ लागेल तेवढंच मीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि हाय फ्लेमवरती याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी 1 मिनिटभर हाय फ्लेमवरती हे सगळं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला शिजवलेला भात घालून घ्यायचा आहे आणि याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपला भात पूर्णतः मोकळा झालेला आहे आणि पूर्णतः थंड झालेला आहे. सगळा भात आपण यामध्ये घालून घेतला. आता याला आपल्याला हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं हाय फ्लेमवरती याला परतून घ्यायचं आहे. मस्त असा राईसला कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. याचा घमघमाट तर अगदी घरभर पसरलेला आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला कांद्याची बारीक चिरलेली हिरवी पात घालायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पात घातल्यानंतर याला जास्त वेळ परतायचं नाही. तर बघा इथे आपला मस्त गरमागरम मोकळा सुटसुटीत व्हेज शेजवान फ्राईड राईस तयार झालेला आहे. चवीला तर अगदी जबरदस्त झालेला होता. असा हा व्हेज शेजवान फ्राईड राईस तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.